रा. चिडेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून पैल तोगेगाव नावाचा लेख. आकाश आषाढ मेघांनी दाटलं आहे. ग्रीष्मानं तापलेल्या बनाबनांतून वारा सैरभैर होऊन नाचतो आहे. पावसाचे थेंब झेलण्यासाठी झाडांनी आपली पानं टवकारली आहेत. आकाशाच्या लक्ष लक्ष भुजांत विसावण्यासाठी धरतीचा रोम रोम उत्कंठेनं शहारला आहे. पाटातल्या पाण्यात पंख भिजवण्यासाठी पाखरं पर्युत्सुक झाली आहेत. अन अशा कमालीच्या कातरवेळी ज्ञानदेवांची अंत्यस्थ विरहिणी व्याकुळ स्वरात सख्या साजणींना आळवीत राहिली आहे. आता काही क्षणातच काळं सावळं आकाश जलधारांच्या भुजा पसरून धरतीला कवेत घेण्यासाठी झेपावेल. मग तिच्या अणुरेणूत असीम तृप्तीच्या पोटी नव्या उन्मेषांचा गर्भ तरारेल. पाखरांच्या भिजलेल्या घरट्यांत भाव भरल्या पंखांची ऊब कुणाची तरी वाट पाहील. गाऊलींचे गोठे भरतील. माऊलींचे माठ ओसंडू लागतील. परंतु विरहिणीची व्याकुळता मात्र प्रकर्षाला पोचेल. सख्यांनी चालवलेले सारे शीतलोपचार विरहिणीला सोसवत नाहीत. ज्याच्याविना अमृताला विषकळा येते, सुखही दुखावतात अन मुक्ती वांझमोहाच्या सासुरवासात पुरेपूर गुदमरून जाते, त्याच्या भेटीला पर्याय नाही. त्याची भेट झाली म्हणजे जीवनातल्या विषाचं अमृत होईल. दुःख सुखरूप होतील अन हा संसारच मुक्तीचं माहेर बनेल. म्हणूनच ही विरहिणी त्याच्या प्रतीक्षेसाठी दृष्टीचे दीप पाजळून रात्री जागवीत राहिली आहे. तिला सख्यांचं सुस्वर संगीत रुचत नाही. कोकिळांचं कूजन ऐकणं सुचत नाही. तिला केवळ त्या घनश्यामाचं घनगर्जित ऐकायला हवं आहे. त्या वनमाळीचं वेणुसंगीत अनुभवायला हवं आहे. कुठून तरी क्षितिज भेदीत ते हवेसे वाटणारे सूर तिला ऐकू येतात अन तिच्या गात्रांच्या वेळूबनात घुमत राहतात. त्या सुरांच्या मागोमाग अनंताच्या पथावर त्याच्या पावलांचा ध्वनी उमटू लागतो. विरहिणीच्या हृदयात त्याच्या पदाघातांची स्पंदनं झंकारतात. तो जवळ येत आहे, निसंशय येत आहे. पलीकडच्या झाडावर एक कावळा त्याच्या आगमनाची सूचना देऊ लागला आहे. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकुनगे माये सांगत आहे. या शकून सांगणाऱ्या काऊचं कौतुक करायला हवं. त्या हव्याशा वाटणाऱ्या दैवी पाहुण्याचं आगमन या काऊनं सुचवलं आहे. म्हणून त्याचे पाय सवन्यानं मडवायला हवे. त्याच्या तोंडी दहीभाताची उंडी लावायला हवी. त्याच्या ओठी दुधाची वाटी धरायला हवी. कारण विठोच्या आगमनाची खरी गोठी त्यानं या विरहिणीला सांगितली आहे. एवढा शुभसूचक शकून सांगणाऱ्या काऊचे लाड नको का करायला? काऊचं कोकणं विरहिणीला अमृतस्रावी वाटतं अन म्हणूनच ती त्याच्या चोचीत आंब्याची रसाळ अमृत फळं देऊ लागते. काऊनं कोकून सांगितलेला शकून अगदी खराच असला पाहिजे. कारण विरहिणीला पहाटे प्रिय भेटीचं मधुस्वप्न पडलं आहे अन जाग येताच आजी शुभ लवे लोचून हरिखे सांगत आहे शकूनू. अशी त्या काऊच्या शकुनाला आणखी पुष्टी मिळाली आहे. या एकामागून एक झालेल्या शुभ शकुनामुळे विरहिणीची लगबग उडाली आहे. सख्यांनी ही सारी आयती केली.
दारी मखर तोरणं बांधली. विरहिणींचे बाहू आलिंगनासाठी स्फुरण पाहू लागले. उरात उत्कंठेची कळ उठली. काचोळी न समाये अंगी असं काहीतरी होऊ लागलं. अनंताचा पथ कधी एकदा सरतो आहे असं झालं. तोच अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू. मी म्हणे गोपाळू आला गे माय. परिमलाची एक मंदशी झुळूक आली अन विरहिणीनं ओळखलं की सारंगधर आला आहे. तो त्याच्याच अंगाचा सुगंध आहे. ती अंतर्गृहातून चाचरत बाहेर आली, परंतु तिची पावलं काही वेग घेईनात. आपण जागच्या जागी खिळून गेलो आहोत असं तिला वाटत राहिलं. निमिषाचा विलंबही तिला असह्य होऊ लागला. सख्यांना तिनं पुन्हा काकुळतीनं विनवलं. कासेला पितांबर कसलेला तो सावळा सुंदर अन लावण्य मनोहर सारंगधर तिनं अखेर पाहिला. पण पाहिला न पाहिला तोच तो चोर अदृश्यही झाला. भरल्या दृष्टीनं त्याला न्याहाळावं अन तनोमनी साठवून घ्यावं असं योजलं होतं. ते राहूनच गेलं. कोठे वनमाळी गेला गे माये असा आक्रोश पुन्हा पुन्हा उसळत राहिला. ज्ञानदेवांच्या भावविश्वातली विरहिणी ही अशी परमपुरुषाच्या मिलनासाठी आसुसली आहे. अन आश्चर्य असं की तो परमपुरुषही या दिव्य विरहिणीचा विरहदाह शमविण्यासाठी समोत्सुक झालेला आहे. ज्ञानदेवांच्या लेखी केवळ जीवतत्वच विरहीबंत असं नव्हे, तर जीवाप्रमाणच शिवालाही जीवाची अनावर ओढ आहे. त्यांचा भगवंत भक्ताच्या सहवासासाठी आसुसतो, त्याच्याशी संवाद करण्यासाठी लोभावतो, त्याचा अंग अंग अनुभवण्यासाठी आतुरतो, किंबहुना भक्ताला पाहण्यासाठीच त्या अचक्षुला डोळे फुटतात. भक्ताला प्रीतिभरानं कवळण्यासाठीच तो दोवरी दोही भुजा धारण करतो. भक्ताची भुजा बांधण्यासाठीच तो हाती लीलाकमळ वागवतो. अन एवढ्यानंही त्याचं समाधान होत नाही, म्हणून तो भक्ताला मस्तकीचा मुकुट बनवतो. ज्ञानदेवांच्या अंतर्विश्वात वास करणाऱ्या त्या अलौकिक प्रियेला भगवंताचं हे दुबळेपण पुरतं आकळलं आहे. तोही आपल्यासाठी झुरतो आहे, आपल्या ओढीनं झेपावतो आहे अन आपल्या निरंतर सहवासासाठी व्याकुळतो आहे, याची तिला पुरेपूर जाणीव आहे. ही जाणीवच साधकाचं आशास्थान बनते. ही जाणीवच विरह भावनेला दिव्यतेचा स्पर्श घडवते. अन्यथा वांझविरहाच्या आगीत विरहिणीचं तनमन जीवन भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही. विरह कातरतेमुळे आपले पाय पांगुळताहेत, डोळे झाकोळताहेत, शब्द अनशब्द अवघडताहेत, तरी त्या समर्थालाही आपली तेवढीच ओढ आहे याचं भान तिला दिलासा देत राहिलं आहे. तो आज ना उद्या येईल अन मग पांगुळणारे पाय आनंद नृत्याची रुमझुम करू लागतील. झाकोळणारे डोळे तेजाची पंचारती उजळतील अन अवघडणारे शब्द त्याचं महिम्न स्तोत्र गाऊन गगनाचा गाभारा घुमवू लागतील. या अतूट अभंग विश्वासावरच ती जगत राहते. श्रद्धेच्या मोगऱ्याचं इवलसं रोप दारी लावून ते रक्ताच्या पाण्यानं शिंपीत राहते. मग पाहता पाहता चमत्कार होतो. ते रोप दिवसेंदिवस रुजतं फुलतं अन वाढता वाढता तो वेल गगनाच्या गहन मंडपाला व्यापून टाकतो. विरहिणी हर्षोत्फुल्ल होऊन गाऊ लागते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता भार कळियासी आला. फुलं कितीही वेचली तरी त्या गगनव्यापी वेलाच्या देखोदेखी कळ्यांचा बहर अनावर झालेला दिसतो. विरहिणी मनाची एक गुंथी त्या फुलांचा शैला गुंफते अन आपल्या परम सख्याला अर्पण करते. या मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधी शैल्यानं सजलेला परमसखा अंतरी किती सुखावतो हे शब्दी सांगवत नाही. भावाच्या सुगंधी कोशात विराट परमतत्व सामावून घेण्याची ज्ञानदेवांची
ही किमिया विलक्षण आहे, यात संशय नाही. ज्ञानदेव इंद्रिय संवेदनांच्या द्वारा अतींद्रियाचा प्रत्यय घडवितात. पार्थिवाच्या द्वारा अपार्थिव तत्व अनुभूतीच्या कक्षेत आणतात. परंतु अतींद्रियाच्या प्रत्ययासाठी इंद्रिय संवेदनांचा आश्रय घेताना ते रसिकांना त्या संवेदनाच्या स्थूल पातळीवर कधीही रेंगाळू देत नाहीत. विरहिणीचं भावविश्व व्यक्त करताना इंद्रिय मिलनाची सर्व परिभाषा ते वापरतात, परंतु शेवटी त्या अभिव्यक्तीला परतत्वाचा स्पर्श घडवून लीलया पार्थिवाच्या अतीत नेतात. मेघागमानं व्याकुळलेली विरहिणी सारे शीतलोपचार झुगारून जेव्हा प्रियमिलना वाचून अन्य कशाचीही अपेक्षा नसल्याचं सांगते, तेव्हाही ज्ञानदेव तिच्या मुखानं उद्गारतात, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. दर्पणात विरहिणीनं आपलं रूप पाहिलं, तो तिला ते दिसलंच नाही. उलट आपल्याच रूपात तिला आपल्या ध्येयाचं दर्शन घडलं. ध्येय, ध्याता अन ध्यान या त्रिपुटीचा निरास घडल्याचं हे काव्यात्मक सूचन विरहिणीच्या सर्व भाव व्यापाराची उंची अपार्थिव पातळीवर नेतं. अन ज्ञानदेवांच्या किमयेने श्रोत्यांचं हृदय हेलावून जातं. त्यांचं हे सामर्थ्य केवळ असाधारण आहे. आपल्या बृहत गीताटिकेत अन लहानात लहान अशा गीतिकेत समान सामर्थ्याने ते ही अभिव्यक्तीची असाधारण सरणी वापरताना दिसतात. गीतेचं नित्यनूतनत्व सांगताना ते भवानीच्या चिरसुंदरतेचा निर्देश करतील. महाभारताचं अनावर लावण्य सांगताना ते यमुनाच्या पहिल्या भरात अंगनेच्या अंगी दाटलेल्या लावण्याच्या नव्हाळीचा दृष्टांत देतील. परंतु गीता अन महाभारत यांचा वर्ण्य विषय असलेल्या उदात्त तत्वांवरची श्रोत्यांची दृष्टी ते क्षणभरही चळू ढळू देणार नाहीत. त्यांच्या भावसृष्टीतली कुमुदिनी केवळ वनस्पती तत्त्वीय प्रक्रियेने चंद्रोदयाबरोबर उमलते असं नव्हे, तर चंद्राचा उदय होताच ती त्याला आलिंगन देण्यासाठी आपल्या दळांचे बाहू पसरते. परंतु ही आलिंगनाची धुंद इंद्रिय संवेदना वापरताना ज्ञानदेव आपुला ठाय न सांडिता असं सांगायला विसरत नाहीत. अन मग रसिकाला नकळतच ती इंद्रिय संवेदना अतींद्रिय पातळीवर गेल्यावाचून राहत नाही. कुमुदिनी अन कुमुदनाथ यांचा हा अंतसंग इंद्रिया नेणता भोगीजे या निगूढ भोगाच्या पातळीवर जातो. तीच कुमुदिनी जेव्हा जालेपणामुळे आपल्या अंतरीच्या सुगंधाला राखू जाणत नाही अन रायारंकाला आमोदाचं पारणं करू लागते, तेव्हा ती प्रमत्त स्वैरिणीच्या रूपात अवतरल्यासारखी वाटते. परंतु ज्ञानदेवांनी आपल्या गीताविश्वात निर्मिलेली स्वैरिणी ही परपुरुषाला परमपुरुषाचं रूप देत असल्याचं आपण पाहतो. अन मग त्या स्वैरिणीचा अदम्य काम हा विश्वसर्जनाचा गर्भ वाहणाऱ्या आदिशक्तीचा दिव्य काम आहे, हे आपल्या मनी पुरेपूर ठसतं. आपल्या वीतीच्या मेंदूनं अनंताला मापावं अन आपल्या क्षयी फुफ्फुसानं अक्षयाचा श्वास घ्यावा, ही मानवाची भव्य आकांक्षा ज्ञानदेवांच्या भावसृष्टीत एक जिव्हाळ्याचं रूप घेऊन अवतरलेली दिसते. ते असीम अनंत परमतत्व आकाशरूपानं सहज जाणवतं. म्हणून ज्ञानदेवांचं आकाशाशी अखंड नातं जडलेलं दिसतं. त्यांच्या सौंदर्यदृष्टीत नभाचं निळेपण अन व्यापकपण अत्यंत महत्त्व पावलेलं जाणवतं. नभाचा निगूढ निळेपणा
अपार पसारा पाहून त्यांना अरूप विराटाच्या रूपाचा अनुभव येतो. इंद्रधनुष्यानं रंगलेला कृष्ण मेघ आकाशात वळलेला पाहिला की ज्ञानदेवांना वैजयंतीनं भूषित झालेला शांगपाणी दिसू लागतो. अमृतानं भरलेला कृष्ण मेघ अन कृपामृतानं ओसळणारा मेघश्याम कृष्ण यांचं एकरूपत्व ज्ञानदेवांच्या दृष्टीत सदैव ओथंबलेलं असतं. त्या कृष्ण मेघातून वीज झळाळली की ती हसणाऱ्या मेघश्यामाच्या सुदर्शनाची दीप्ती आहे असं त्यांना वाटतं. अन मेघगर्जना गगनमंडळात घुमू लागली की भक्ताशी संवाद करण्यासाठी असुसलेला भगवंत गंभीर वाणीनं बोलू लागला आहे असा त्यांना अनुभव येतो. तो अमृताने तुडुंबलेला मेघ सहस्त्रधारांनी बरसू लागला म्हणजे ज्ञानदेवांच्या साऱ्या चित्तवृत्ती उल्लसित होऊन त्या धारांच्या कवेत स्वतःला झोकून देतात. प्रियाच्या सुखस्पर्शी बाहूंत झेपावणाऱ्या प्रेयसीच्या धुंद आवेगानं मग त्या अपूर्व क्षेमात कोणी कोणाला कवळलं आहे याचा निवाडा करणं शक्य नसतं. ज्ञानदेव मात्र आनंदोल्हासानं गरजून सांगतात की मी अवघ्या बाहूंनी गगनाला कवळलं आहे, अवघ्या बाही म्या व्यम कविळले, अवघ्या हृदयी अरूप धरिले, अवघेपणे मी त्याचीच झाले, तेची पावले तदाकारे. ज्ञानदेवांचा प्रत्येक अनुभव हा असा एकाच वेळी रूपवान अन प्राणवान असतो. नाद जसा वाद्याच्या आश्रयाविना प्रत्ययाला येत नाही, तसं चैतन्य हे रूपाच्या आश्रयाविना प्रत्ययाला येत नाही याचं त्यांना निरंतर भान आहे. म्हणूनच त्यांचा अनुभव हा चेतनरूपांच्या माध्यमांतूनच प्रकटतो. चैतन्यानं रसरसलेली त्यांच्या अनुभवांची असंख्य रूपं न्याहाळताना, त्या रूपांचा तनामनानं आस्वाद घेताना आपण स्वतःला विसरतो. केवळ शब्दांच्या द्वारा अरूप रूपाला आणण्याचं अन अतींद्रिय इंद्रियांकरवी भोगवण्याचं त्याचं हे असामान्य सामर्थ्य पाहिलं की ज्ञानदेवांच्या प्रतिभेपुढे आपलं मस्तक नम्र होतं. रसिकांच्या पंचेंद्रियांच्या संवेदनांचं एकाच वेळी तर्पण घडावं, किंबहुना पंचेंद्रियात आस्वादनासाठी कलह निर्माण व्हावा अशा प्रतिज्ञेनं अनुभव मूर्त करणारा अन तरीही रसिक मनाला अपार्थिवाच्या दिव्य पातळीवर पोचवणारा हा स्रष्टा असामान्य आहे. ज्ञानदेवांच्या प्रतीतीच्या प्रांगणात मुक्त विरहणाऱ्या विराट तत्वाच्या निढळी जेव्हा आपणास कोटी चंद्र प्रकाशात असलेले दिसतात, तेव्हा असंही जाणवतं की ते तत्व कमलनयन आहे, हास्यवदन आहे, नव्हे आपल्याकडे प्रेमभरानं पाहून हसतही आहे. त्याच्या हसण्यात आपण विरघळू लागतो न लागतो, तोच त्याच्या अंगांगातून अळूमाळू परिमळू झळकत आहे असंही आपल्याला जाणवतं अन त्याच्या ओठांवर ओथंबलेल्या माधुर्याच्या पानासाठी आपल्या तनमनाला ओठांचंच रूप प्राप्त होतं. मग तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे तान्हेजत आहे, मन धाले परी न धाय. अशा अतृप्त तृप्तीचा अनिर्वचनीय पुकारा आपल्या अंतर्विश्वात घुमत राहतो. लेख समाप्त.